पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात गोताणे येथील व्यक्तीच्या आत्मदहनाचा प्रयत्न पोलिसांनी वेळीच रोखल्यानं अनर्थ टळला। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात धुळे तालुक्यातील गोताणे येथील शेतकरी रामेश्वर सुधाकर पाटील यांनी आपल्या जमिनीवरील अतिक्रमणाविरोधात धुळे जिल्हाधिकाऱ्यांचा संबंधित प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याने अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने प्रचंड खळबळ उडाली। गोताणे येथील त्यांच्या मालकीच्या गट क्रमांक 554/1 जागेवर गावातीलच एक व्यक्ती दादागिरीने बांधकाम करत असून याबाबत पोलिसात तक्रार करून आणि वारंवार विनंती करून ही कारवाई होत नसल्याने ते हताश झाले होते। गाई बकऱ्या पाळून आपल्या आईसोबत उदरनिर्वाह करणाऱ्या पाटील यांनी आपल्या वडिलोपार्जित जागा बळकावून जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप केला होता। प्रशासकीय अनास्थेला कंटाळून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं, मात्र परिसरात दक्ष असलेल्या पोलिसांनी वेळीच प्रसंगवदान दाखवून त्यांना ताब्यात घेतल्यानं एक मोठी दुर्घटना टळली। मुख्य संपादक जतीन बोरसे। गोताणं काय तुमची मागणी? माझे जागावर शांताराम रामभाऊ भिल यांनी दादागिरी करून घर बांधण्याचं चालू केलं। मी कलेक्टर साहेबांना पण अर्ज दिला, तर कलेक्टर साहेबांनी अर्ज दिला तर करून देतो, त्यांनी करलं नाही। तर बिडो साहेबांकडे वाचून घेतलं, माझी दखल घेतली नाही। तर मी ग्रामसेवककडे मला उतारा द्या, मला पावती द्या, पट्टी द्या, त्यांनी मला ध्यान दिली। माझ्यावर अन्याय झाला तो पण तथाच लय जाय, मला काहीच सांगू नको असं सांगितलं। मग आज काय नेमकं तर मला न्याय पाहिजे, नाही न्याय भेटला तर मी आत्महत्या करून इथेच थांबू, जाऊ न्याय भेटच नाही तर इकडेच थांबू, जाणार नाही उठून। आज काय केलं तुम्ही? पेट्रोल टाकला, तर मला न्याय नाही भेटला तर मी पेट्रोल टाकला, आत्महत्या करणार। जाऊ न्याय भेटच नाही तो मी इथे जाणार नाही, मला न्याय पाहिजे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।